तुमच्या सगळ्यांचे जे आदर्श म्हणून जे नट तुम्ही समजताना त्यांनी सुद्धा कष्ट केलेले, प्रचंड कष्ट, अपरिमित कष्ट, त्याशिवाय ही माणसं सुंदर झालेली नाही. ऐश्वर्या रायला मिळालेलं यश सहजासहजी मिळालेलं नाही. ती काय एका रात्रीत नटी झालेली नाही. कष्टसाध्य यश त्यांनी मिळवलेलं आहे. दूरदर्शनच्या पडद्यासमोर मी अनेक वर्ष मुंबई दूरदर्शनवरती सूत्रसंचालक म्हणून काम केलेलं आहे. प्रखर दिव्यापुढे काम करणं किती कठीण असतं या वास्तवाची मला कल्पना आहे. अनेक नट्यांना मी जवळून ओळखतो. 16 तास काम करावं लागतं, वाटेल ते खावं लागतं, वाटेल तिथलं पाणी प्यावं लागतं. अनेकदा रिटेक्स होतात, संताप येण्यासारख्या गोष्टी फिल्म इंडस्ट्रीत घडतात. पण हे सगळं 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 बाजूला ठेवून चेहऱ्यावरती असं हास्य दाखवून ते तुमच्यासाठी कामं करत असतात, कष्ट असतात. हा आणखीन एक माणूस बघा, खरं या वयात आणि घरी गप्प बसायला हवं नाही का? मुलापेक्षाही आज जास्ती कामं त्याच्याकडे आहेत. आयुष्यामध्ये इतके अपडाऊन झालेले आहेत, पराभव संकट आयुष्यात अनेकदा आलेले, अगदी अपघात सुद्धा झालेले, मृत्यूच्या दाढेतनं हा माणूस बाहेर आलेला आहे. टीकेची झोड सतत होत असते, तरीही हा माणूस हिमालयासारखा खंबीरपणे टिकून राहू शकतो. याचं कारण त्याच्याकडे असलेला जबरदस्त असा आत्मविश्वास. एका सामान्य घरात जन्मलेली, एका सामान्य बिल्डिंग मध्ये राहणारी माधुरी दीक्षित सगळ्या भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या हिंदी चित्रपट रसिकांच्या हृदयामध्ये जेव्हा राज्य करू शकते, तेव्हा ते किती कठीण गोष्ट आहे याची कल्पना करून बघा. पण सगळ्यांनाच काय देवाने असे चांगले चेहरे दिले तेच नट होतात असं मुळीच नाही. असं जर तुमची कल्पना असेल तर ती कल्पना आधी बाजूला काढा. यशाच्या आड चेहरा कधीही येत नाही. बाह्य रूपावरती यश अवलंबून नसतं, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. मला सांगा, यातला एक तरी चेहरा सुंदर आहे का प्रचलित अर्थाने? कोणाच्या व्यंगावरती टीका करू नये मला कल्पना आहे, तरी मी दाखवतोय की या पहिल्या चेहऱ्यामधलं नाक बघा, फताड असं नाक, बटबटीत नाक आहे, ओठ बटबटीत आहेत. त्या दुसऱ्या चेहऱ्यामध्ये देवीचे ठोक्यासारखे असलेले डाग आहेत. या तिसऱ्या चेहऱ्यामध्ये फाटलेला दात, ओठाची रचना, नाक बघा. कधी विचार तरी केला असता का हो तुम्ही की ही माणसं यशस्वी होतील म्हणून? मग बघा ही माणसं कोण आहेत. आज सिद्धार्थ जाधव दूरदर्शनवरच्या अनेक सिरियल्स, चित्रपट, नाटकं याच्यामध्ये त्याने त्याच्या कलाकारीने त्याने सगळ्यांना असं झाकळून टाकलेलं आहे. चेहरा त्याच्या यशाच्या आड कधी आला नाही. ओमपुरी बद्दल तर मी बोलायलाच नको, कारण त्याच्या अभिनयाला दाद तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. अतिशय दर्जेदार अभिनय म्हणजे काय असो ते ओमपुरीने दाखवून दिलेलं आहे. कुठेही चेहरा त्याचा आड आला नाही. त्यासाठी काय तो कोणाला मस्का मारायला गेला होता? मुळीच नाही. जबरदस्त आत्मविश्वास होता. आणि या बाईचं नाव आहे हुप्पी गोल्डबर्ग. तुमच्यापैकी जे इंग्रजी चित्रपट बघत असतील त्यांना कदाचित कल्पना असेल की अभिनयाच्या क्षेत्रामध्ये ही बाई इतकी पुढे आहे की ऑस्कर पर्यंत गेलेली ही बाई आज हिचं उत्पन्न ऐश्वर्या रायच्या 11 पट अधिक आहे. आता मला सांगा, ऐश्वर्या राय सुंदर आहे का ही हुप्पी गोल्डबर्ग सुंदर आहे? तेव्हा सुंदर असणं किंवा चेहरा काहीतरी वेगळा असणं म्हणजे यश नव्हे. तेव्हा बाह्य गोष्टींवर यश अवलंबून नसतं. हा यशाचा एक महत्वाचा नियम लक्षात घ्या.